हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, रक्षाबंधन जवळ येत आहे. तर त्यासाठी आपली जी रक्षाबंधनची थाळी असती तर ती कशी सजवायची, काय काय गोष्टी त्यासाठी लागणार आहे हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर सर्वात आधी इथं मी तुपाचं निरंजन घेतलं आहे औक्षणासाठी, ते तर हवंच. त्यानंतर आपण इथं कुंकू जे आपल्याला टिका लावायचा आहे त्यासाठी घेतलं आहे आणि ते ओलं करून घ्यायचं. कारण आपल्या भारतीय संस्कृतीनुसार कोरडं कुंकू हे लावलं जात नाही. त्यामुळं औक्षण करताना ओवाळताना आपल्याला कुंकू असं ओलं करून घ्यायचं आहे. त्यानंतर अक्षता घ्यायच्या आहेत. तर अक्षताही मी इथं घेतल्या आहेत. गोड म्हणून मी इथं पेढे घेतलेत. अगदी साखर, खडी साखर घेतली तरीही चालतं. औक्षण करताना सुपारीला खूप महत्त्व असतं. तर त्यासाठी मी इथं ही घरी अशी छान डेकोरेट केलेली सुपारी घेतली आहे. तर याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. औक्षण करण्यासाठी इथं मी सोन्याची अंगठी घेतली आहे, किंवा तुम्ही इथं नाणं घेतलं तरीही चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं या थाळीमधलं आपली राखी. तर इथे मी छानशी अशी राखी सिलेक्ट केली आहे. तर राखीही आपल्याला लागणार आहे. व सगळ्यात महत्त्वाचं, औक्षण करताना कधीही आपला भाऊ असेल ज्याचं आपण औक्षण करणार आहे, तर त्याच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल असावा. तर ह्या अशा गोष्टी आपल्याला रक्षाबंधनला औक्षणासाठी लागणार आहेत. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. थँक्यू.